गेल्या काही काळापासून मराठी विरुद्ध गुजराती वादाचा केंद्रबिंदू राहिलेल्या घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा गुजराती मराठी वाद हा टोकाला पोहोचलाय। घाटकोपरच्या श्री संभव दर्शन सोसायटीत बहुसंख्य गुजराती कुटुंबियांकडून वारंवार 4 ते 5 मराठी कुटुंबांना त्रास दिला जातोय अशी तक्रार करण्यात आली आहे। मांसाहारावरून मराठी माणसं घाणेरडी असल्याचा टोमणाही मारला जातो असा आरोप मराठी कुटुंबाने केला। विशेष म्हणजे मराठी कुटुंबांना काही गुजरातींकडून त्रास दिला जात असल्याचं इमारतीत राहणाऱ्या इतर गुजराती सदस्यांनी मान्य देखील केलंय। या प्रकरणी स्थानिक कुटुंबियांनी मनसेकडे जाऊन तक्रार केल्यावर मनसे नेते राज पार्टे यांनी सोसायटीत जाऊन मराठी माणसांना त्रास देणाऱ्या गुजराती नागरिकांना या संदर्भात जाब विचारला। तुमचा जो कोण शाह आहे ना शाह, त्याला तुमच्या भाषेत समजावा, गुजराती समजावा, मारवाडीत समजावा, त्याला कुठली भाषा येते समजावा। आणि दुसरी गोष्ट, परत जर मराठी माणसाच्या नादाला लागला, जर मराठी माणूस चुकतोय ना तर सोसायटी म्हणून त्याची चूक दाखवा। पण 2-4 जण मराठी जर ह्या बिल्डिंग मध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाचे म्हणून दादागिरी करत असाल, सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, ताकद दाखवाल। थांब 1 मिनिट, पण 4 जण येत नाही तर 4 जण, तुम्ही जास्त 100 जण असाल पण त्या 4 जणांसाठी ना इथं 4000 येतील, तेव्हा तोंड द्यायचं आणि तयारी ठेवायची। उसने एक जो वर्ड यूज किया ना, तुम मराठी लोग गंदे लोग है, तो गंदे है ना, तो महाराष्ट्र भी गंदा हो गया, तो इधर काय के लिए आया हो, काय के लिए आया इधर हो, उसको समझाओ। नहीं तो इतने जन को लेके आएगा ना, उतर भी नहीं पाएगा, बाहर भी नहीं जा पाएगा। तुला गुजरात्यांच्या का नाही, तुला मराठी नाही, मराठी आहे ना म्हणून तुला सोडलं आहे। काय बाजू घेतोय रे, काय चाललं ना इकडे? काय तुझ्या सोसायटीत जर फंक्शन होतं, तुझ्या सोसायटीत फंक्शन होतं तर अख्खी बिल्डिंग उतरते ना सोसायटीचं फंक्शन। मग गुजराती सोडून मराठी लोकांनी इन्व्हॉल्व नाही व्हायचं, हा का प्रकार? आणि तू काय बोलतोय, भेदभाव होत नाही ते, म्हणून तू त्यांच्यासाठी लाचार बोलून फिरतो। पण सगळेच मराठी तुझ्यासारखे नाही आहेत, काही मराठी येत ना ते आवाज उचलणार आहेत, त्यातले ते शहाणपणा करतो। रात्री सूट दिली तर काय शाळा झाला का? आणि काय व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तू पण आहे ना, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तू आहे ना, याला विचारा जो पोल घेतलाय त्या मराठी कुटुंबाच्या विरोधात, याला विचारा तिथे काय नाही। दरम्यान घाटकोपरच्या सोसायटीमधल्या मराठी कुटुंबियांनी नेमके काय आरोप केले आहेत आपण तेही पाहूया। 1 महिन्यापूर्वी सोसायटीचं इलेक्शन झालं, त्या इलेक्शनमध्ये मी फॉर्म भरला होता, तर माझी तिथे हार झाली। तर हे गुजराती लोक काय बोलतात, तुम मराठी लोग जीत के नाते है, तुम्हारी कोई हैसियत नहीं, क्या को खड़ा रहता है, तुम लोग नॉनवेज खाते हैं, तुम मच्छी मटण खाते, तुम डॉगी पालते, तुम गंदे लोक आहे। मला माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास देतात। काल वाद झाला की सोसायटीचं हे दिलं मला त्यांनी, पावर कन्व्हर्ट डीडचं, हे मला त्यांनी सोसायटीने लेटर दिलं मला की हे कन्व्हर्ट डीडचं तुम्ही बनवून द्या। तर मी लॉयर साहेबांना आणलं, घेऊन आलो, सोसायटी बरोबर मीटिंग केली, मीटिंग झाली। सेकंड मीटिंगला बोलले की लॉयरना बोलवा। काल बोलतात की तुम करने वाला कोण आहे, तुम्ही सब हे नाही करणे का, हम देखेंगे। गुजराती ते लोक काय बोलतात की मराठी लोकांना आपल्यामध्ये घ्यायचं नाही कार्यक्रममध्ये, असं बोलले ते। आणि ही काय बोलतात गुजराती लोक की मराठी लोक गुंडे आहेत। एक लेडीज बोलली काल, मराठी लोक गुंडे आहेत, यांना इथं नाही पाहिजे, घ्यायला नाही पाहिजे इथे, असे गुजराती लोक बोलतात। दरम्यान केवळ मराठीच नव्हे तर स्थानिक गुजराती नागरिकांनीही सोसायटीमधल्या बहुसंख्य गुजराती कुटुंबांकडून मराठी नागरिकांना दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केलेला आहे। आपण पाहूया। आम्ही कुठलाही प्रश्न विचारला की एका प्रश्नाला 10 लोक उत्तर देतात आणि त्या माणसाला साईडलाईन करायला बघतात की याला दाबून काढायचा। एक आमच्या बिल्डिंगमध्ये एक उत्तर भारतीय पण राहतो, त्याचं नाव आहे नीरज पांडे। त्यांनी पण एकदा कुठल्या कमिटीच्या मीटिंगमध्ये प्रश्न विचारला, त्याला एवढी शिवीगाण केली त्या माणसाने, वयस्कर माणसाने। म्हणजे असं प्रकार घडतोय की तुम्ही इतर लोकांना दाबून ठेवायला मागतात आणि स्वतःचं वर्चस्व दाखवायला मागतात। साईडलाईन करा त्यांना, आपल्याबरोबर राहू देऊ नका, साईडलाईन करा। ते इतर लोक आहेत, बॉयकॉट करण्याचा प्रयत्न सारखं एकसारखं तुम्ही म्हणू शकता। पण मी स्वतः गुजराती आहे, मी यांच्या शेजारी राहतो, आम्हाला यांच्याबरोबर काहीच वाद नाही। पण इतर लोकांना जे काही आहे कम्युनिटीवाले, जे आमच्या कम्युनिटीले, त्यांना वाद आहे। मी गुजराती आहे स्वतः, पण मला पण बरं नाही वाटत म्हणून मी त्यांच्या सपोर्टवर आली आहे। हे लोक एवढं ग्रुपिझम आणि टार्गेटिझम करतात मराठी लोकांना, खाणीपिणी ते सगळं कमेंट करतात आणि म्हणजे त्यांना सोडा, त्यांच्या साथ आम्हाला पण सांगत होते की तुम्ही त्यांच्या साथ सोडा आणि आमच्याबरोबर या, गुजराती आपली टीम बनवू। काल एक लेडीज खाली आलेली, गुजराती लेडीज, आणि ते बोलली की आता आम्हाला लय भीती वाटते, हे मराठी लोक काय करणार, हे करणार, ते करणार, आमच्या मुलांना किडनॅप करणार, असं पण ते बोलली। दरम्यान घाटकोपरमधल्या गुजराती मराठी वादावर तक्रार ऐकून कारवाई करू असं पोलिसांनी सांगितलंय। तर हा मराठीचा वाद नसल्याचं स्पष्टीकरण सोसायटीतल्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलंय। पाहूया।
आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही, परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस स्वतः इथं आलेले आहेत। आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत हे आपण समजून घेऊ आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू। नाही, अजून तक्रार दिलेली नाही आहे, पण बाहेरचे लोक आले होते आणि थोडेसे अग्रेसिव्ह झाले होते सोसायटीमध्ये। हा मराठीच्या वादावरून मुळात असा वाद कुठला दिसत नाही आहे आणि जी कमिटी आहे त्या कमिटीला पण भीती आहे या बाबतीत की काही त्यांच्यावरती होऊ शकतं हल्ला। नाही, मला असं वाटत नाही। असेल जर त्यांच्याकडे तसं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी ते साबित करावं। फक्त बोलण्यासाठी कुठल्या दुसऱ्या उद्देशाने बोलत आहेत की काय ते पण तपासायला पाहिजे। सध्या आमच्या कमिटीची म्हणजे सोसायटीची कमिटीचं इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये आम्ही लोक निवडून आलो आणि ते निवडून नाही आले तर त्यांचा राग आहे की काय आहे ते सांगू शकतात। पण मराठी माणसाला कुठली अवहेलना मराठी माणसाची होत नाही या सोसायटीमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।